मित्रांनो, जरा विचार करा, जर जगातील सगळ्यात मोठी ताकद गोंगाट नसून शांतता असेल तर? जर जिंकणारे लोक सगळ्यात जास्त बोलणारे नसून सगळ्यात जास्त समजून घेणारे असतील तर? आणि जर खरी पॉवर त्या लोकांकडे असेल जे न दिसता, न ऐकवता आपलं आयुष्य स्वतःच्या नियंत्रणात ठेवतात, तर कसं वाटेल? आजच्या या नॉइझी जगात प्रत्येकजण बोलतो आहे, प्रत्येकजण लगेच रिॲक्ट करतो आहे. प्रत्येकाला हे सिद्ध करायचे आहे की मीच बरोबर आहे. पण याच गोंधळात काही लोक असेही असतात जे शांत राहतात, निरीक्षण करतात आणि योग्य वेळी निर्णायक पाऊल उचलतात. हेच लोक इतिहास घडवतात. हेच लोक शांतपणे वाढतात आणि हेच लोक आतून सगळ्यात जास्त मजबूत असतात. आजचा हा व्हिडिओ अशाच एका अदृश्य ताकदीबद्दल आहे, जिला आपण म्हणतो द क्वायट पॉवर. ही अशी ताकद आहे जी बाहेरून नाही तर आतून निर्माण होते. ती तुम्हाला मोठ्या आवाजाचा बनवत नाही, पण अढळ बनवते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की जास्त बोलणं अनेकदा कमजोरीचं लक्षण का ठरतं. शांतता तुमचा माइंडसेट कसा शार्प करते हेही तुम्ही शिकाल. भावनिक प्रतिक्रिया तुमची ऊर्जा कशी कमी करतात आणि शांत राहणारा माणूस भांडण न करता कसा जिंकतो हेही इथे कळेल. हा व्हिडिओ तुम्हाला शिकवेल की सेल्फ कंट्रोल म्हणजे काय, खरा आत्मविश्वास कसा दिसतो आणि प्रत्येक ध्येय सगळ्यांना सांगणं का आवश्यक नसतं. इथे तुम्हाला हेही समजेल की शांतपणे काम करणारे लोक जास्त धोकादायक का असतात, कारण त्यांचे शब्द नाही तर त्यांचे परिणाम बोलत असतात. जर तुम्हीही लोकांच्या बोलण्यामुळे वारंवार डिस्टर्ब होत असाल, लहान लहान गोष्टींमुळे तुमचा मूड आणि फोकस बिघडत असेल आणि तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात कोणताही आरडाओरडा न करता, दिखाला न करता एक नैसर्गिक अथॉरिटी हवी असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. या प्रवासात तुम्ही हेही शिकाल की शांततेचा अर्थ भीती किंवा कमजोरी नसतो, तर तो इमोशनल इंटेलिजन्सचा सगळ्यात उच्च स्तर असतो. तुम्हाला कळेल की रिॲक्ट करण्यापेक्षा निरीक्षण करणं जास्त पॉवरफुल स्किल का आहे आणि भावनांवर नियंत्रण ठेवल्यामुळे मॅनिप्युलेशनपासून स्वतःला कसं वाचवता येतं. हा व्हिडिओ तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करेल. अनावश्यक भांडणं, वाद आणि डिस्ट्रॅक्शन्सपासून स्वतःला कसं दूर ठेवायचं ते शिकवेल आणि तुमचं मन एका शस्त्रासारखं कसं वापरायचं जे तुमच्या नियंत्रणात असेल, जगाचे नाही. क्वाइट पॉवर तुम्हाला हे जाणवून देईल की खरा आत्मविश्वास मोठ्या आवाजाचा नसतो, तर तो असा असतो ज्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरजच पडत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी तुमची उपस्थिती न बोलताही जाणवावी, तुमचे निर्णय भावनांवर नाही तर स्पष्टतेवर आधारित असावेत आणि आयुष्यात शांतपणे पण सातत्याने पुढे जायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मिनिट तुम्हाला एक नवी जाणीव देईल, एक नवा दृष्टिकोन देईल आणि कदाचित तुमचाच एक नवा अवतार दाखवेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी येईपर्यंत तुम्ही स्वतःला अधिक शांत, अधिक फोकस्ड आणि अधिक शक्तिशाली वाटाल. आणि जर तुम्हाला अशाच डीप सिनेमॅटिक आणि आयुष्य बदलणाऱ्या बुक समरीज आवडत असतील, ज्या फक्त मोटिवेशनवर नाही तर ट्रान्सफॉर्मेशनवर लक्ष केंद्रित करतात, इथे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मानसिकदृष्ट्या वाढायला, डिसिप्लिन तयार करायला आणि आयुष्याला एका उच्च स्तरावर पाहायला मदत करतो. आता कुठलाही विलंब न करता चला सुरू करूया द क्वायट पॉवर या शक्तिशाली प्रवासाला. त्यांचा आवाज कमी असतो, पण त्याचा परिणाम खूप खोल आणि प्रभावी असतो. सायलेन्स तुमच्या व्यक्तिमत्वात नैसर्गिक अधिकार निर्माण करते, ज्यासाठी कोणत्याही दिखाव्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही सायलेन्स स्वीकारता, तेव्हा तुम्ही बाह्य मान्यतेपासून दूर जायला सुरुवात करता. तुम्हाला लाईक्स, अप्रूव्हल्स आणि रिॲक्शन्सची गरज कमी वाटू लागते. तुमचं समाधान आतून येऊ लागतं. तुम्ही स्वतःसोबत कम्फर्टेबल होता आणि हाच कम्फर्ट तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. सायलेन्स तुम्हाला शिकवते की खरी ताकद इतरांना कंट्रोल करण्यात नसून स्वतःला कंट्रोल करण्यात असते. सायलेन्स हळूहळू तुम्हाला अढळ बनवते. लोक बोलतील, जज करतील, चिथावणी देतील, पण तुम्ही डळमळणार नाही, कारण तुम्ही आवाजात जगणं सोडून शांततेत स्वतःला शोधलं आहे. इथेच खरी ताकद जन्म घेते, आवाजाशिवाय पण पूर्ण प्रभावासह. जीवनात बहुतेक लोक हारतात कारण ते पाहण्याआधीच प्रतिक्रिया देतात. कोणी एक शब्द बोलला की मन लगेच निष्कर्ष काढतं. कोणी एखादी कृती केली की आपण त्याचा अर्थ ठरवतो. प्रतिक्रिया वेगवान असते, पण निरीक्षण खोल असतं. जो माणूस प्रतिक्रिया देतो तो क्षणात जगतो आणि जो निरीक्षण करतो तो प्रक्रियेत जगतो. निरीक्षण तुम्हाला संपूर्ण परिस्थिती समजून घेण्याची ताकद देते, तर प्रतिक्रिया तुम्हाला एका छोट्या क्षणात अडकवते. हाच फरक सामान्य आणि प्रभावी विचारसरणीत असतो.
जेव्हा तुम्ही निरीक्षण करायला शिकता तेव्हा तुम्ही लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वागणुकीकडे जास्त लक्ष देता. शब्द खोटं बोलू शकतात, पण वागण्याचे पॅटर्न्स खोटं बोलत नाहीत. चेहऱ्यावरील भाव, आवाजातील बदल आणि कृतीतील सातत्य खूप काही सांगतात. प्रतिक्रिया देणारा माणूस हे संकेत चुकवतो कारण त्याचं लक्ष फक्त स्वतःच्या भावनांवर असतं. निरीक्षण तुम्हाला परिस्थितीपासून थोडं दूर उभं राहतं, जिथून तुम्ही संपूर्ण चित्र बघू शकता. प्रतिक्रिया देणं सोपं असतं, पण निरीक्षणासाठी शिस्त लागते, संयम लागतो आणि अहंकार बाजूला ठेवावा लागतो. जेव्हा कोणी तुम्हाला चिथावणी देतो आणि तुम्ही प्रतिक्रिया न देता निरीक्षण करता की समोरचा असं का वागत आहे, तेव्हा खरा कंट्रोल मिळतो. समोरच्यावर नाही तर स्वतःवर. निरीक्षण तुम्हाला विचार करण्यासाठी, भावना समजून घेण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ देते. प्रतिक्रिया देताना वेळ नसतो, फक्त आवेग असतो आणि आवेग अनेकदा पश्चातापाला कारणीभूत ठरतो. काही सेकंद थांबल्यावर भावना शांत होतात आणि निर्णय गोंधळातून नाही तर स्पष्टतेतून येतो. निरीक्षण करणारा माणूस लोकांची मानसिकता लवकर समजतो. कोण खऱ्या मनाने काळजी करतो आणि कोण फक्त फायदा घेऊ पाहतो. कोण तुमच्या प्रगतीत आनंदी असतो आणि कोण अस्वस्थ होतो. निरीक्षण तुम्हाला भावनिकदृष्ट्या बुद्धिमान बनवतं आणि भावनिक बुद्धिमत्ता ही दीर्घकालीन यशाची पायाभरणी असते. निरीक्षण तुम्हाला वाद टाळायला मदत करतं, कारण बहुतेक वाद हे लोक समजून घेण्याऐवजी बोलण्यावर भर देतात म्हणून होतात. जेव्हा तुम्ही निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला कळतं की समोरचा ऐकण्याच्या स्थितीत आहे की नाही. नसल्यास शांत राहणं हा सर्वात शहाणपणाचा निर्णय असतो. सायलेन्स आणि निरीक्षण एकत्र आले तर तुम्ही अनेक अनावश्यक संघर्षांपासून स्वतःला वाचवू शकता. भावनिक शिस्त म्हणजे स्वतःच्या आत चालणाऱ्या वादळावर नियंत्रण मिळवणं. प्रत्येक माणसाच्या आत राग, भीती, मत्सर, असुरक्षितता आणि कधीकधी विनाकारण चिंता असते. बहुतेक लोक या भावनांसोबत वाहत जातात. ज्या दिवशी मूड चांगला असतो त्या दिवशी सर्व काही ठीक वाटतं आणि मूड खराब असेल तर संपूर्ण जग चुकीचं वाटू लागतं. इथेच लोक नियंत्रण गमावतात. भावनिक शिस्त म्हणजे भावना दडपणं नाही तर त्यांना समजून घेणं आणि व्यवस्थापित करणं होय. जो माणूस आपल्या आतल्या वादळाला सांभाळतो तो बाहेरच्या कोणत्याही संकटाला घाबरत नाही. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा भावना निर्णय घ्यायला लागतात. रागात घेतलेले निर्णय नातेसंबंध तोडतात. भीतीत घेतलेले निर्णय संधी हिरावून घेतात आणि अहंकारात घेतलेले निर्णय प्रगती थांबवतात. भावनिक शिस्ती तुम्हाला शिकवते की प्रत्येक भावनेला कृतीत बदलणं आवश्यक नसतं. कधीकधी भावना फक्त एक संकेत असतो, आदेश नाही. जेव्हा तुम्ही हा फरक समजता तेव्हा जीवन अधिक स्पष्टतेने जगता. आतल्या वादळावर नियंत्रण मिळवण्याचं पहिलं पाऊल म्हणजे जागरूकता. भावना आली की तिला लगेच व्यक्त करण्याऐवजी तिला ओळखणं, ती कुठून येते हे विचारणं आणि ती तात्पुरती आहे की खरी समस्या आहे हे समजून घेणं. भावनिक शिस्त तुम्हाला भावना आणि कृती यांच्यामध्ये एक अंतर तयार करायला शिकवते आणि याच अंतरात तुमची खरी ताकद दडलेली असते. सायलेन्सने काम करणारा माणूस आपल्या ध्येयांबद्दल अनावश्यक घोषणा करत नाही. बरेच लोक ध्येय सुरू करण्याआधीच जगाला सांगतात की ते काय करणार आहेत, पण यामुळे त्यांची ऊर्जा शब्दांमध्ये खर्च होते. लोकांची मतं, प्रश्न आणि अपेक्षा हळूहळू लक्ष विचलित करतात. सायलेन्समध्ये पुढे जाणं म्हणजे आपल्या ध्येयांचं संरक्षण करणं, त्यांना गोंगाटापासून दूर ठेवणं आणि पूर्ण ऊर्जा कृतीवर केंद्रित करणं. जेव्हा तुम्ही शांतपणे काम करता तेव्हा तुलना टाळली जाते. कोण पुढे आहे किंवा मागे आहे याचा फरक पडत नाही, कारण तुमचं लक्ष फक्त स्वतःच्या प्रगतीवर असतं. खाजगीपणे जिंकण्याचा अर्थ एकटं राहणं नाही तर अनावश्यक प्रेक्षकांपासून दूर राहणं आहे. प्रत्येक टप्प्यावर टाळ्यांची गरज नसते. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असता तेव्हा तुमची मेहनत शुद्ध असते. दिखावा नसतो, शॉर्टकट्स नसतात, फक्त रोजची मेहनत आणि आत्मसन्मान असतो. अशा छोट्या खाजगी विजयांमुळे आत्मविश्वास हळूहळू तयार होतो. असा आत्मविश्वास जो बाहेरून नाही तर आतून येतो. शांतपणे काम करणारा माणूस टीकेनेही कमी प्रभावित होतो, कारण जेव्हा तुम्ही काही जाहीरच केलेलं नसतं तेव्हा टीका करण्यासाठीही लोकांकडे फारसं काही नसतं. तो अपयश शांतपणे स्वीकारतो, त्यातून शिकतो आणि पुढे जातो. तर गोंगाट करणारे लोक अपयशाला वैयक्तिक हल्ला समजून घेतात. कारण गोंगाट करणाऱ्या लोकांची ओळख त्यांच्या शब्दांशी जोडलेली असते, तर शांत लोकांची ओळख त्यांच्या कामाशी जोडलेली असते. क्वाईट लोक अपयशाला प्रक्रियेचा भाग मानतात, कारण त्यांची ओळख त्यांच्या वर्कवर आधारलेली असते. सायलेन्समध्ये पुढे जाणं तुम्हाला संयम शिकवतं. तुम्ही इन्स्टंट व्हॅलिडेशन शोधणं सोडून देता. लाईक्स, व्ह्यूज किंवा कौतुकाची घाई राहत नाही. तुम्हाला कळतं की खरी यशस्वीता वेळ घेते. हा संयम तुम्हाला मानसिकदृष्ट्या परिपक्व बनवतो.
छोटे सेटबॅक्स तुम्हाला तोडत नाहीत, कारण तुमचं विजन मोठं असतं. सायलेन्समध्ये जिंकण्याचा सर्वात मोठा फायदा असा असतो की जेव्हा निकाल समोर येतात तेव्हा ते लोकांसाठी सरप्राईज असतात. तुम्ही इतक्या दूर पोहोचला आहात याची कुणालाही कल्पना नसते. हे सरप्राईज तुमचा आत्मविश्वास नाही तर तुमची क्रेडिबिलिटी वाढवतं. लोक तेव्हा तुमचं ऐकतात कारण आता तुमच्याकडे फक्त वचने नाहीत तर पुरावे असतात. शांतपणे केलेलं काम खोल समाधान देतं. कुणालाही न सांगता काहीतरी मिळवल्यावर मिळणारा आनंद जास्त खरा असतो. तो आनंद इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून नसतो. तुम्ही स्वतःसाठी जिंकता, जगाला दाखवण्यासाठी नाही. हीच जिंकणं तुम्हाला आतून श्रीमंत बनवते. सायलेन्समध्ये पुढे जाणं आणि खाजगीपणे जिंकणं तुम्हाला वेगळ्याच लेव्हलवर नेतं. तुम्ही लो प्रोफाईल राहता पण हाय इम्पॅक्ट निर्माण करता. तुम्ही कमी बोलता पण जेव्हा बोलता तेव्हा लोक लक्ष देतात. तुमचं आयुष्यच एक स्टेटमेंट बनतं, बोलल्याशिवाय. हाच क्वायट पॉवरचा कोर आहे, जिथे शांतता तुमची स्ट्रॅटेजी बनते आणि संयम तुमची सर्वात मोठी ताकद ठरतो. बहुतेक लोक आत्मविश्वास बाहेर शोधतात. लोकांचं कौतुक, लाईक्स, अप्रूव्हल, रिस्पेक्ट आणि स्वीकार्यात. हे सगळं मिळालं की ते स्वतःला चांगलं वाटतं आणि जेव्हा मिळत नाही तेव्हा सेल्फ डाऊट सुरू होतो. हीच अवलंबनशीलता माणसाला कमकुवत बनवते. खरा आत्मविश्वास कधीच उधार घेतलेला नसतो, तो कमावलेला असतो. तो तेव्हा तयार होतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्टँडर्ड्सवर उतरता, जगाच्या अपेक्षांवर नाही. व्हॅलिडेशनची भूक माणसाला अस्वस्थ बनवते. लोकांना आवडेल तेच बोलणं, पॉप्युलर आहे तेच करणं सुरू होतं आणि हळूहळू माणूस स्वतःपासून दूर जातो. अप्रूव्हलवर उभा असलेला आत्मविश्वास खूप नाजूक असतो. एक नेगेटिव्ह कमेंट, एक रिजेक्शन किंवा एक अपयश त्याला हलवून टाकतं. पण आतून येणारा आत्मविश्वास कोणतंही कमेंट सेक्शन तोडू शकत नाही. क्वायट कॉन्फिडन्स स्वतःला एक्सप्लेन करत नाही. त्याला प्रूव्ह देण्याची गरज नसते. तो तुमच्या उभे राहण्यात, प्रतिक्रियांमध्ये आणि निवडींमध्ये दिसतो. असा माणूस स्वतःला सतत हायलाईट करत नाही, पण त्याची प्रेझेन्स जाणवते, कारण तो स्वतःसोबत कम्फर्टेबल असतो. हा कम्फर्ट सेल्फ ॲक्सेप्टन्समधून येतो, इतरांच्या संमतीतून नाही. जेव्हा तुम्ही व्हॅलिडेशनची गरज सोडता तेव्हा तुम्हाला खरी फ्रीडम मिळते, नाही म्हणण्याची, दूर निघून जाण्याची आणि गैरसमज होण्याचीही. मेंटली स्ट्रॉंग माणूस जाणतो की प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यायलाच हवं असं नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःला समजता की नाही. व्हॅलिडेशन शिवायचा आत्मविश्वास शिस्तीतून तयार होतो. रोज योग्य गोष्ट करणं, कुणी पाहो किंवा न पाहो, यातून सेल्फ रिस्पेक्ट तयार होते. आणि सेल्फ रिस्पेक्ट ही आत्मविश्वासाची सगळ्यात मजबूत पायाभरणी असते. हा क्वायट कॉन्फिडन्स तुम्हाला तुलना करण्याच्या बाहेर काढतो. तुम्ही इतरांच्या यशाने असुरक्षित होत नाही आणि स्वतःची प्रगती लहान मानत नाही, कारण तुम्हाला माहीत असतं की प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. तुलना असुरक्षितता वाढवते आणि असुरक्षितता व्हॅलिडेशनची भूक वाढवते. या सायकलमधून बाहेर पडलात की आत्मविश्वास नैसर्गिक होतो. असा आत्मविश्वास तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्वतंत्र बनवतो. कौतुकाने तुम्ही अतिउत्साही होत नाही आणि टीकेने कोसळत नाही. तुम्ही बॅलन्समध्ये राहता आणि हाच बॅलन्स तुम्हाला परिपक्व निर्णय घ्यायला मदत करतो. अनशेकेबल होणं म्हणजे वेदना, भीती किंवा अडचणी नाहीशा होणं नाही, तर त्या तुमची दिशा ठरवत नाहीत इतकंच. बहुतेक लोक परिस्थितीनुसार जगतात. हालात चांगले असतील तर मजबूत वाटतं, वाईट असतील तर ते तुटतात. पण अनशेकेबल माणूस परिस्थितीवर नाही तर आपल्या आतल्या फाउंडेशनवर चालतो. याची सुरुवात सेल्फ अवेअरनेसपासून होते. मी कोण आहे, मला काय हवं आहे आणि माझ्या सीमा कुठे आहेत हे कळल्यावर बाहेरचं जग तुम्हाला फारसं हलवू शकत नाही. मेंटल स्टेबिलिटी ही अनशेकेबलपणाची खरी ओळख आहे. प्रेशरमध्येही शांत राहणं, गोंधळातही विचार करू शकणं आणि तोट्यातही दिशा न गमावणं, यामुळे तुम्ही वेगळ्याच लेव्हलवर काम करू लागता. ही स्थिरता अचानक येत नाही. ती सायलेन्स, निरीक्षण, भावनिक शिस्त आणि क्वायट कॉन्फिडन्स यांचा परिणाम असते. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्याऐवजी थांबता तेव्हा तुमची फाउंडेशन अजून मजबूत होते. अनशेकेबल माणूस अपयशाला घाबरत नाही. तो जाणतो की पडणं ही प्रक्रियेचाच भाग आहे, पण तो अपयशाला आपली ओळख बनवत नाही. लोक काय म्हणतात यानेही तो फारसा प्रभावित होत नाही. कौतुक आलं तर तो कृतज्ञ राहतो, टीका आली तर तो जिज्ञासू राहतो. डिफेन्सिव्ह नाही, डेस्परेट नाही, कारण त्याची किंमत इतरांच्या मतांवर ठरत नाही. या संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष एकच आहे: खरी ताकद बाहेर नाही, आत असते.
जग तुम्हाला शिकवतं जास्त बोलायला, जास्त दिसायला, जास्त प्रतिक्रिया द्यायला. पण जे खरोखर पुढे जातात ते या गर्दीतून वेगळं चालतात. त्यांनी गोंगाटात जगणं सोडलेलं असतं आणि शांततेत स्वतःला मजबूत करायला शिकलेलं असतं. क्वायट पॉवर ही जादू नाही, ती रोजच्या निवडींचा परिणाम आहे. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, तर तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तुम्ही ही शक्ती स्वतःमध्ये ओळखता, तेव्हा कुणालाही काही सिद्ध करण्याची गरज उरत नाही. तुमचं आयुष्यच तुमचा मेसेज बनतं. हीच आहे द क्वायट पॉवर आणि हीच आहे तुमची खरी जिंकणं.